हॅलो, मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अँटीसेप्टिक सोल्युशनबद्दल सांगितले होते. आज आपण डिस्इन्फेक्टंट सोल्युशन काय असते हे तुम्हाला मी पूर्णपणे सांगणार आहे. आपण बघितलं होतं अँटीसेप्टिक कुठे वापरतात. तर अँटीसेप्टिक हे एक जिवंत शरीरावर वापरतात. तसेच एक्झाम्पल बिटाडीन. आता बिटाडीन कुठे वापरतात? कुठं जखम झाली हातावर तर वापरतात. तसेच डिस्इन्फेक्टंट हे कुठे वापरतात? तर निर्जीव वस्तूवर वापरतात. जसे एक्झाम्पल फरशी, टेबल, इन्स्ट्रुमेंट, ओटी क्लीन करण्यासाठी. आणि अँटीसेप्टिक डिस्इन्फेक्टंटमध्ये पर्पज काय आहे? तर अँटीसेप्टिक जंतूची वाढ थांबवते आणि डिस्इन्फेक्टंट जंतू पूर्णपणे मारते. डिस्इन्फेक्टंट A disinfectant is a chemical substance or compound used on non-living object and inert surface to destroy, kill or inactive harmful germs, bacteria, viruses and fungi. जे की हे एक रासायनिक द्रव्य किंवा मिश्रण आहे. याचा वापर आपण जर्म्स, बॅक्टेरिया आणि व्हायरसेस किल करण्यासाठी करतो. हॉस्पिटलमध्ये आपण काय यूज करतो? तर हे 1% सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशन आहे. ते एक ब्लीच आहे. हॉस्पिटलमध्ये याचा उपयोग जंतू नष्ट करण्यासाठी आणि संसर्गाचा प्रसार कमी करण्यासाठी, पृष्ठभाग निर्जंतुक करण्यासाठी केला जातो. याचा वापर काय आहे? तर फरशी, टॉयलेट, बेड रेडिंग, इतर पृष्ठभाग स्टरलायझिंग करण्यासाठी करतो. जसं की रक्त किंवा शरीरातील द्रव्य सांडले असेल तर आपण निर्जंतुक करण्यासाठी 1% सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशन वापरतो. आणि इम्पॉर्टंट म्हणून लक्षात ठेवायचं की हे द्रव्य ॲसिड, टॉयलेट क्लीनर आणि अमोनियासोबत मिसळू नये, कारण धोकादायक वायू तयार होऊ शकतो. तर नेक्स्ट आहे सोडियम हायपोक्लोराइड 5%. हे पण एक सोल्युशन आहे. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये फरशी, टॉयलेट, रक्त या शरीरातील द्रव्य सांडलेल्या जागेच्या स्टरलायझेशनसाठी हॉस्पिटलच्या प्रोटोकॉलनुसार वापरले जाते. हे एक 5% सोल्युशन आहे. त्यामुळे वापरण्यापूर्वी योग्य प्रमाणात डायल्युशन करणे हे आपल्याला काय असते? आवश्यक असते. नेक्स्ट आहे ग्लुटराअल्डाइड. हे पण एक डिस्इन्फेक्टंट सोल्युशन आहे. हाय लेवल डिस्इन्फेक्टंट सोल्युशन आहे. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपकरणे तसेच इन्स्ट्रुमेंट स्टरलायझेशन करण्यासाठी हे वापरले जाते. मग यामध्ये काय इम्पॉर्टंट आपण लक्षात ठेवायचं? ग्लुटराअल्डाइडचे वायू असतात जे द्रवण असते, त्यामुळे डोळे, त्वचा आणि श्वसनमार्गाला काय त्रास होऊ शकते. त्यामुळे हॉस्पिटलच्या SOP म्हणजे काय स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार आपल्याला हे यूज करावं लागते. हे आपण काय ठेवायचं? लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे फॉर्मल्डिहाइड डिस्इन्फेक्टंट. यालाच काय म्हणतो आपण? तर फॉर्मलिन म्हणतो. हे कशासाठी यूज करतो आपण? तर हे यूज करतो आपण लॅबोरेटरीमध्ये बायोप्सी, टिश्यू अँड स्पेसिमन प्रिझर्व करण्यासाठी आपण काय करतो? यूज करतो. मध्ये इम्पॉर्टन्स लक्षात ठेवायचं की फॉर्मलाइड आहे ही विषारी आहे आणि इरिटेट आहे. त्याचा वापर आपण योग्य सेफ्टी प्रिकॉशननी करायला पाहिजे. हे आपण काय ठेवायचं? लक्षात ठेवायचं. ओके. तर आज आपण बघितलं डिस्इन्फेक्टंट सोल्युशन कुठे आणि कसे यूज होते. थँक्यू.